मित्रांनो, राज्यातील प्रत्येक घरकुलसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एका घरकुलसाठी 2,10,000 रुपये दिले जाणार आहेत। फिक्स झालेला आहे। अर्थसंकल्पीय सध्या जो अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनादरम्यान राज्यपालाच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती जी दिली आहे, ती माहिती त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता मी थोडा फास्ट जातो। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मागच्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13 लाख घरं मिळाली होती। त्यातली 99% घरं आपण पूर्ण केली। 98%, 2% लोक सापडत नाही, गायब झाल्यात अशी परिस्थिती आहे। पण मला सांगताना आनंद वाटतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने आपल्याला 20 लाख घरं दिलेली आहेत। हा देशातला रेकॉर्ड आहे आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेन। ही मिळाल्यानंतर, नवीन आपल्याला मान्यता मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत ग्रामविकास विभागाने त्यातल्या 16 लाख घरांना मान्यता दिली आणि 10 लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि उरलेल्या 6 लाख लोकांच्या खात्यातही पैसे चाललेले आहेत। आणि आपण हे करत असताना निर्णय केला की आपण 50,000 रुपयाची वाढ ही राज्याच्या वतीनं त्याच्यामध्ये देतो। त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो त्या ठिकाणी लाभधारी आहे, त्याला वेगवेगळं सगळं मिळून 2 लाखापर्यंत आता हे पैसे मिळणार आहेत। ते आपण जे सांगितलं भास्करराव, नाही एक मिनिट नाही, भास्करराव, देशभरामध्ये हा फरक त्या ठिकाणी प्रत्येक राज्यात आहे, केंद्राने तो ठेवलेला आहे आणि म्हणून आपण याचा विचार करूनच मग आपण हा निर्णय घेतला की ग्रामीणमध्ये वाढवले पाहिजे, म्हणून हे पैसे आपण या ठिकाणी वाढवलेले आहेत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकूण पहिल्या टप्प्यामध्ये 13,57,000 घरं म्हणजे 20,364 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 20 लाख घरं म्हणजे जवळपास हे 40,000 कोटी आणि आपल्या राज्याच्या योजनेतनं म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना आपल्या चाललेल्या आहेत त्या योजनेतनं 17.54 लाख घरं असे एकूण 51 लाख घरं आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधतो आहोत आणि जवळपास 85,000 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये होणार आहे आणि त्यात सोलारचे पैसे पकडले तर ती अजून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ती वाढणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे। मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून घरकुलसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यापर्यंत ही माहिती जायला पाहिजे। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।